म्हणतात ना की एकदा वनवास सुटला, एकदा तुमची तो पराभवाचा रथ जो चाललेला असतो तो कुठेतरी थांबला की त्यानंतर तुमचा पुन्हा आगमन होतं. आणि आपण पाहिलं होतं सुपेगाव संघाला 14 वर्षातून ते क्वालिफाय झाले, चॅलेंज ते मैदान कोणीची स्पर्धा, आणि त्यानंतर बॅक टू बॅक ते मॅचेस जिंकत गेले. आणि या सीझन मध्ये तर जवळपास 3 ते 4 स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स आणि सिनियरच्या संघाला पराभूत करून ते मेगा फायनल मध्ये फायनल देखील जिंकले होते. चला 15 मिनिटांमध्ये पहिला डाव संपला पाहिजे. वैभव तयार, पहिला बॉल इनसाइड आउट, ड्राइव्ह केलं लॉफ्टेड आणि बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफचा पलीकडे. पहिल्या बॉल वरती येतोय मोहितचा हा दमदार फटका, अक्षयचा हा दमदार फटका. धावा मिळती 4. लॉफ्टेड ड्राइव्ह केलं बॉलला आणि त्यानंतर पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. सौकाराकरिता धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय का चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 4 या आकड्यावरती. वैभव तयार पुन्हा एकदा, दुसरा बॉल घेऊन ऑन साइड लेव्हल्स खेचलाय बॉलला स्क्वेअर लेग कडे. फिल्डर आहे डीप मध्ये, येतात भरपूर लांब वरनं, पण चेस करणं थोडं कठीण झालं आणि बॅक टू बॅक 2 चेंडू वरती आल्यात. दमदार 2 चौकार. ऍक्शन रिप्ले पहा, हलका शफल केला, क्रॉस बॅटने बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलं आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलं. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला आणि या 2 चौकारांच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 8 या आकड्यावरती. प्रचित 11 खांडपे संघ बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि कोलिवली आहे त्यांच्या अगेन्स्ट. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी मुकाबला केला होता कोलिवली संघाने आणि खांडपे संघाचा देखील चांगला परफॉर्मन्स पाहिलेला आज. ओ हो यावस दांडी दांडी दांडी, गुल विकेट आला, क्लीन बोल्ड. बरोबर 3 स्टंप मध्ये दोन्ही पायाचा मधोमधनं यष्ट्या वाकवल्या आणि वैभवला सफलता मिळाली. 2 चौकार 1 विकेट, 3 चेंडूचा खेळ समाप्त 8 वर 1. नवीन बॅटर आता हरीश मैदानामध्ये आलेत. केपीएल मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये दिसला होता हरीश, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. खांडपे प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता आणि आता सध्या बॅटिंग वरती आपण हरीशला पाहतो बॅटिंग करत असताना. चेंडूचा खेळ समाप्त झाला 3-8 वर 1. हरीश क्रॉस बॅटने खेळले, ताल्या आल्या, स्क्वेअर लेगला बॉल झाला, फिल्डर आहे तिकडे, बॉल उचलतील फिकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा पाहतोय 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक पहिला मार्गास असताना 3 षटकांची आपण मॅच सध्या पाहतोय आणि आता स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर मोहित मोहित करणारी बॅटिंग करत असतो. मोहितला आपण पाहिलंय, पण स्पेशली पहिला मॅचचा विचार केला तर टीम खांडपे संघाने भरपूर चांगला परफॉर्मन्स दाखवला, बॅटने देखील आणि बॉलने देखील. मी तर म्हणेन की गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. सुरुवातीला आपण ज्युनियर बुमरा म्हणून ज्याला ओळखतो तो गोलंदाज ओमकार, त्याला देखील पहिला गोलंदाजी करत असताना आणि सगळ्याच गोलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मोहित स्ट्रायकर एंडवर, वैभव ऑप्शनचा बाहेर बॉल वेगाने निघाला मोहित करिता. डॉट बॉल पाहायला मिळतो आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू फेकून झाले आतापर्यंत टोटल 5 फलकावरती 1 विकेट गमवत असताना 2 चौकार 1 सिंगल. 9 आकड्यावरती धावसंख्या आहे फलक. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल गोलंदाज वैभव. शेवटचा बॉल, ड्राइव्ह केलं बॉलला मोहितने आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. येतोय मोहितच्या बॅटमधनं आणखी एक वार, आणखी एक 4 चौकार.
13 धाव फलकावरती. तीन चौकार आले या पहिल्या षटकामध्ये आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर एक सिंगल, एक विकेट आणि आता गोलंदाजीवरती संजय. भरपूर इंटरनॅशनल क्रिकेटर्सची आठवण करून देणारा सामना पाहतोय. संजय, लसित मलिंगा, पथिराना याची आठवण करून देणारा हा गोलंदाज. साइड आर्म ऍक्शन, बॉल तयार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, लॉंग ऑनला आता फिल्डर आहेत, बॉल कलेक्ट करतात, फेकी करेपर्यंत सिंगल बनेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलाय. टोटल 14 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं संजयला गोलंदाजी करण्याकरिता आणलं. पण पहिलं षटक भरपूर सारं अप्स अँड डाऊन, डान्सिंग, उथल पुथल करणारं षटक पाहायला मिळालं. एकंदरीत चौकाराने सुरुवात केली, बॅक टू बॅक 2 चौकार आले, मग त्यानंतर विकेट आला, सिंगल आली, डॉट आला आणि 3 बॉलवरती पुन्हा एक चौकार आला. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर 13 धावा त्या षटकामध्ये. या षटकाची सुरुवात एका सिंगल पासून केली आहे संजय आणि आता स्ट्रायकर एंड वरती मोहित. 2 बॉल फेस करत असताना मोहितने बनवला 200च्या स्ट्राईक रेटने धावा 4. संजय तयार. बॉल तयार. षटक क्रमांक दुसरा बॉल ओ स्टंप मध्ये आला, अपील जोरदार आहे आणि आता त्यानंतर मिसिंग ऑफ बाहेर होता हा बॉल आणि त्याचमुळे लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती, धावसंख्या फलकावरती देखील वाढतीये. ऑप्शनचा हा बाहेर बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. एक धावेने फलकावरती धाव वाढते, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेल्या 15 आकड्यावरती. षटक दुसरं चालू आहे. गोलंदाजीवरती संजयला पाहतं, पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याने एक लेग बाईस तयार. पुन्हा संजय, तिसरा वार करण्याकरिता पुन्हा क्रॉस बॅटने खेळायचा आहे. बॅटचा टोला लागलाय, कडेला लागला बॉल आणि एक सिंगल तिकडे आता आली आणि याच एका सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले गेले. टोटल 16 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. पहिल्या डबामध्ये बॅटिंग करतात, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग डिसाईड केलेली आणि एकंदरी खांडपे संघ बॅटिंग करत असताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3. 16 धावा फलकावरती आपण पाहतो. एक विकेट गमवत असताना लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, प्रत्येक बॉल वरती रणनीती बदलावी लागते. रिव्हर्स झाले, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर ऍक्शन रिप्ले पहा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 4 बॉल फेकून झाले 16 आणि 16 वर 1 अशी परिस्थिती पाहतोय. चला मोहित, चलो मोहित. 16 वर 1. पुन्हा गोलंदाज तयार होत आहे. 4 बॉल फेकलेत, 5वा बॉल. ओ खेचायचा प्रयत्न केला, ऑन साइडला मोठा धमाका करायचा होता पण स्विंग अँड मिस. डॉट बॉल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. हा पहा ऍक्शन रिप्ले. बॅटचा फ्लो चांगला होता परंतु बॅटवरती बॉल नाही येऊ शकला आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 16 वरती 1 अशी परिस्थिती आहे. पहिल्या षटकात 13 धावा आलेले. या षटकामध्ये संजयचं कमबॅक आहे. संजय बघा अधिक विकेट नाही घेत पण संजयचं काम काय तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं आणि संजयने तेच पाहिलंय. संजयचे आकडे जर बघितले गेले तर प्रत्येक स्पर्धेमध्ये तो अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. विकेट नाही घेत हा गोलंदाज, विकेटच्या शोधामध्ये नसतो. त्याला डॉट बॉल हवाय, त्याला ते प्रेशर टाकायचं असतं बॅटर्स वरती. पुन्हा हवेमध्ये खेळला, उंची आहे आणि लांबी देखील जरूर मिळेल. धावा मिळतील 6. सिक्सर आलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार.
आणि आता गोलंदाजीवरती अंतिम षटकावरती सिक्सर आला आणि अंतिम चेंडूवर सिक्सर आला आणि त्याच्याच मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11.00 चं करंट रन रेट. डाव फलकावरती धावा पाहतोय 22 षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता आलाय गोलंदाज राहुल. आय थिंक सो पहिल्या मॅच मध्ये राहुल नव्हता, परंतु आता या मॅच मध्ये तो अवेलेबल झालाय. राहुल गोलंदाजी करण्याकरिता. राहुल काटेस्कर. 2 काटेस्कर बंधू आपण पाहतो या मैदानामध्ये खेळत असताना. प्रशांत आणि राहुल. राहुल लेग स्टम्प होता आणि त्याचाच मुळे अंपायरचा इशारा आला लेग बाईज आणि पायावरती बॉल लागला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती मिळते. कुठेतरी लेग स्टम्प सोडत होता बॉल आणि त्याचमुळे धाव फलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळेल. एकने पुढे सरसावते. धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं. 23 सेकंदावरती राहुल काटेस्कर गोलंदाजी करतोय. डेप्थ मध्ये फिनिशिंगचा रोल राहुलने ऑलवेज चांगला निभावलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये तो हाताळत असतो गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करतोय. टप्पे पकडून गोलंदाजी करतोय. यावेळेस लेग स्टम्पला बॉल ठेवायचा प्रयत्न केला होता, पायावरती टाकायचा प्रयत्न केलेला, परंतु एक धाव आली लेग बायच्या स्वरूपामध्ये. धाव फलकावरती धावा 23 सेकंदावरती जाऊन पोहोचल्या गेल्या आणि आता मोहितच्या अगेन्स्ट एक सिक्सर जोडला. मोहितने आतापर्यंत 10 वरती बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग केली. एक सिक्सर एक चौकार. 2 मोठे स्ट्रोक त्याने जोडलेत. स्ट्राइक रेंजवर लेफ्ट हँडेड बॅटर प्रचित 11 खांडपे संघाचा हा मोहित. फुल टॉस आहे. बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर एक धाव फलकावरती आता बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं. बॅटिंग साइड हा रिव्ह्यू आहे. टीव्ही स्क्रीन अंपायर कडे जाऊयात. वेस्ट ऑफ फाईट भीमकरिता रिव्ह्यू आहे. करूयात आपण चेक. It's a fair delivery. डीप होता बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल धाव संख्या फलकावरती आपण पाहतो 24 सेकंदावरती 2 चेंडू फेकून झालेत. पहिल्या 2 मध्ये एक लेग बाईज एक सिंगल आणि आता बॅटिंग वरती हरीश पुन्हा एकदा वेगाने बॉल आला होता. हरीश करिता एक धाव तर बनली आणि त्या एका धावेच्या मदतीने धाव फलक 1 ने पुढे सरसावतं. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 25 सेकंदावरती. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर वैभवने 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये एक सिक्सर आला. तो चेंडू पकडला गेला तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळालेली. या षटकामध्ये देखील राहुल काटेस्कर चांगली बॉलिंग करतोय. लेग बाईज देन सिंगल देन अगेन्स्ट 1 सिंगल आणि आता मोहित पुन्हा स्ट्रायकर एंडवर. एक सिक्सर एक चौकार एक सिंगल अशा 3 मध्ये 11 त्याने धावा बनवल्यात. मोहित सोडू दिलाय जाऊ दिलाय. अंपायरचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धाव वाढते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं.
बघा अंपायरचा बरोबर डिसिजन आहे. क्रिसच्या पुढे बॉल पडलेला, त्यामुळे जरी क्रिसच्या पुढे मग पिचच्या बाहेर जरी पडला तरी तो वाईडच बॉल असेल. समोर खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये उंचीवरती बॉल, वैभव पोहोचले तिकडे आणि आता कॅच पकडली जाते आणि विकेट मिळत असताना मोहितचा हा धक्का दुसरा. 26 वरती 2. आणि आता बॅटिंग वरती राहुल पाटील. 2 राहुल आहेत या संघामध्ये. पाटला कडेला लागल्या बॉल, आता पाठीमागे चाललाय. फिल्डर यष्टीरक्षक बॉल तिथे कलेक्ट करतील आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्या. 1+ रनआउट. हरीश माघारी परततोय. 27 आणि 27 वरती लागणारा हा धक्का तिसरा. आणि आता नवीन बॅटर प्रेमनाथ बॅटिंग करण्याकरिता आलाय. स्ट्रायकर एंड वरती असेल. चेंडू फेकले टोटल या षटकामध्ये 5. शेवटचा अंतिम बॉल आहे. 27 धावा फलकावरती एखादा मोठा आला फटका तर 30+ जाईल स्कोर. प्रेमनाथ बॅटिंग वरती, पायावरती टाकलेला बॉल आणि त्यानंतर यश उद्ध्वस्त झाल्या. अंतिम बॉल वरती आला विकेट आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतो 27. लॉस ऑफ 4 विकेट. 27 धावात विजयाकरिता बनवायचं 28. चला टॉस साठी यायचं. येणारी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जिथे सिकंदर स्पोर्ट्स मापोली आणि अगेन्स्ट दोनात करत असताना बी स्पोर्ट्स कवाड. चला टॉस करण्याकरिता यायचंय.